एक ब्रेकिंग बातमी आहे। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या जाहीर पाठिंब्याबाबत चर्चेसाठी उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाले होते, पण गोकुळ गीते आणि हिरे दोघांकडूनही प्रतिसाद नसल्याने उदय सामंत माघारी फिरले। विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यातील नियोजित बैठकही झाली नाहीये। ज्या बैठकीबाबत दिवसभर राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता होती, ती बैठक न करता नाराज होऊन उदय सामंत मुंबईकडे रवाना झालेत अशी माहिती मिळते आहे। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या पुढच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे, पण आजच्या घडामोडीमुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन मात्र वाढणार आहे हे निश्चित आहे। गोकुळ गीते आणि हिरे यांनी आता माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उदय सामंत आज नाशिकमध्ये ठाणे मांडून होते, मात्र त्यांची भेट न घेताच उदय सामंत हे गिरीश महाजनांना देखील न भेटता परतलेले आहेत। भेटण्यासाठी नाशिकमध्ये आलेले होते, तुमची भेट झालेली नाही? नाही, माझी आणि सामंत साहेबांची भेट झाली नाही, तसं काही प्रयोजन पण नव्हतं। आमचं फोनवर सतत बोलणं सुरू आहे, आम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत, त्यामुळे ते वेगळ्या कामामध्ये होते आणि मी तर आज सकाळपासून पर्यावरण दिन असल्यामुळे त्या कामामध्ये होतो आणि बैठकीत सुद्धा होतो। पण आता मी गाडीत बसल्यानंतर त्यांच्याशी पुन्हा दूरध्वनी संपर्क साधेल, त्यांच्याशी मी बोलेल।